विद्यार्थी मित्रांनो, BA प्रथम वर्ष आपलं मराठी सत्र दुसरे यातील जी अभ्यासपत्रिका आहे मराठी कथात्मक साहित्य पेपर क्रमांक 3 या अभ्यासपत्रिकेतील जो 6 क्रमांकाचा पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे झपाटलेपण. हा पाठ आत्मकथन या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणार आहे. आत्मकथन या वाङ्मय प्रकारामध्ये या पाठाचा समावेश होतो. या पाठाचं नाव आहे झपाटलेपण. या पाठाचे लेखिका प्रतीक्षा लोणकर आहेत. ही जी लेखिका आहे या लेखिकेचा जन्म 1968 मध्ये झालेला आहे. प्रतीक्षा लोणकर हे नाव प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. दामिनी नावाची जी मालिका एकेकाळी खूप गाजलेली आहे. प्रत्येक स्त्रियांच्या मनावर अधिराज्य निर्माण करण्याचं काम दामिनी मालिकेने केलेलं आहे. दामिनी या मालिकेमधली जे काम करणारी महत्त्वाची अभिनेत्री जर कोण असेल ती प्रतीक्षा लोणकर आहे मुलांनो. दामिनी मालिकेची अभिनेत्री म्हणजे प्रतीक्षा लोणकर. सिने कलावंत प्रशांत दळवी यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांनी आपल्या शेजारी जे मराठवाड्यामध्ये जे विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ते नाट्यशास्त्राची पदवी घेतलेली आहे. प्रतीक्षा लोणकर या मराठवाड्यातल्या लेखिका आहेत. याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. एक मराठवाड्यातलीच कन्या, मराठवाड्यातलीच एक मुलगी, मराठवाड्यातलीच एक स्त्री आपल्या कलेच्या माध्यमातून एवढ्या उंच अशा शिखरावर जाऊन पोहोचते याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. या अशा प्रकारच्या पाठातून, अशा प्रकारच्या आत्मकथनातून या वर्गाचे विद्यार्थी प्रेरणा घ्यावेत आणि प्रेरणा घेऊन थांबू नये, तर अशा प्रकारची त्यांनी सुद्धा वाटचाल करावी, त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणून हे पाठ अशा प्रकारचे अभ्यासक्रमामध्ये लावले जातात. याशिवाय प्रतीक्षा लोणकर अनेक नाटकातून, चित्रपटातून काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. एक अनुभूती नावाची मालिका आहे, ती मराठी मालिका, यामध्ये सुद्धा प्रतीक्षा लोणकरनी काम केलेलं आहे. त्यानंतर नाटकामध्ये काम केलेलं आहे. मराठी नाटकामध्ये ते स्वतःच नाट्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे नाटकात काम करणं स्वाभाविकच आहे. ऑल द बेस्ट हे हिंदी नाटक पहा. ऑल द बेस्ट हे जे हिंदी नाटक आहे यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. इक्बाल असे या हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा प्रतीक्षा लोणकरनी काम केलेलं आहे. ह्या अशा प्रकारची ही हरवणारी प्रतीक्षा लोणकर ही मराठवाड्यातली एक कलावंत आहे, लेखिका आहे, अभिनेत्री आहे. त्यांचा प्रवास म्हणजे झपाटलेपण ते जाणतेपण. एखादा व्यक्ती, एखादी स्त्री
एखादं ध्येय गाठण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी अगदी पूर्णपणे झपाटून जाते मुलांना. जोपर्यंत व्यक्ती झपाटणार नाही चांगल्या कामासाठी, जोपर्यंत व्यक्ती झपाटणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही. आपण झपाटच नाही. वाचनासाठी झपाटलं पाहिजे, अभ्यासामध्ये झपाटून गेलं पाहिजे, लेखनामध्ये झपाटून गेलं पाहिजे, सर्व क्षेत्रामध्ये आपण झपाटून गेलं पाहिजे. तरच आपण त्या क्षेत्रामध्ये दैदिप्यमान यश प्राप्त करू शकतो, अन्यथा प्राप्त करू शकत नाही. आपण थोडंसुद्धा झपाटून जात नाही. तुम्ही नको त्या कामात झपाटून जाता, मोबाईलमध्ये झपाटून जाता, टवाळक्या करण्यामध्ये झपाटून जाता, वायफळ वेळ घालवण्यामध्ये झपाटून जाता. तसं नाही. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ चांगल्या कामासाठी सत्कारमी लावून त्यासाठी झपाटून गेलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारचे व्यक्ती हे आपले आदर्श होऊ शकतात आणि त्यातूनच त्यांच्या लेखनाचा प्रवास सुरू झालेला आहे. यामधला पहिला मुद्दा आहे सायन्स ऐवजी आर्ट्स प्रवेशाचा निर्णय. एखादा मुलगा शाळेत जात असेल, अभ्यास करत असेल, त्या मुलाकडे सर्वांचं लक्ष असते की त्याला आवड कोणत्या विषयामध्ये आहे. गणितामध्ये आहे, इंग्रजीमध्ये आहे का विज्ञानामध्ये आहे. आणि त्याच्यातले बदल, त्याच्यात परिवर्तन, त्याची प्रगती, त्याचा विकास, त्याचा बुद्ध्यांक याकडे काही पालक लक्ष देतात, काही पालक लक्ष देत नाहीत. आणि आपल्या सभोवताली, आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये, नात्यागोत्यामध्ये एखादा विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर गेला असेल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जो गेला असेल तर त्याचं पाहून आणि आपल्या मुलामधली जी क्षमता, कुवत लक्षात न घेता बरेच पालक म्हणतात की तू सायन्स घे बरं का, तू सायन्स फील्डला गेलं पाहिजे, तू सायन्स फील्डला जा, तू डॉक्टर झाला पाहिजे, तू इंजिनियर झाला पाहिजे. अशा प्रकारचे स्वप्न त्या मुलावर लादतात मुलांना. परंतु या पाठाच्या लेखिका प्रतीक्षा लोणकर यांच्या घरच्यांचा, आईवडिलांचा आग्रह होता तू सायन्स घे. परंतु प्रतीक्षा लोणकर यांनी सायन्समध्ये त्यांना रस, अभिरुची, आवड नव्हती. त्यांनी सायन्स घेण्याऐवजी आर्ट्सला प्रवेश घेतलेला आहे. त्यावेळेला प्रतीक्षा लोणकर यांना घरच्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागलं. परंतु प्रतीक्षा लोणकर यांचा रस सायन्समध्ये नव्हता, तर कला शाखेमध्ये रस होता. म्हणून त्यांनी निर्णय घेतलेला आहे. काही दिवस घरच्यांना वाटलं ही आपली मुलगी, आपण काहीही करू शकत नाही. एखादी आपले आई वडील, नात्यागोत्यातली माणसं किंवा शेजारी पाजारी म्हणतात म्हणून तुम्ही त्या क्षेत्राकडे वळू नका. तुम्हाला कशामध्ये आवड आहे, कशामध्ये रुची आहे, अभिरुची आहे, इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्या दिशेने तुम्ही वाटचाल करा आणि तो तुमचं करिअर तुम्ही विकसित करू शकता. प्रतीक्षा लोणकर. दुसरा मुद्दा आहे कलेच्या जाणीवेचा प्रारंभ. नावच आहे कला शाखा. कला शाखेमध्ये, आर्ट्समध्ये वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळतो, वाव दिला जातो, संधी मिळते जर करणारा विद्यार्थी असेल तर. भाषण आहे, वक्तृत्व आहे, लेखन आहे, वाचन आहे, वेगवेगळ्या वादविवाद स्पर्धा आहेत, गायन आहे, नृत्य आहे, संगीत आहे, अभिनय आहे, नाटक आहे, एकांक आहे, युवक महोत्सव आहे, क्रीडा महोत्सव आहे. असे वेगवेगळे विद्यार्थ्याशी संबंधित उपक्रम होतात, पार पाडले जातात. फक्त विद्यार्थी त्या अनेक संधी आहेत मुलांनो कला क्षेत्रामध्ये.
त्या संधीचं फक्त सोनं करणारा विद्यार्थी असणं गरजेचं आहे. आणि इथूनच प्रतीक्षा लोणकरच्या कलेच्या जीवनाला प्रारंभ झालेला आहे. कलेच्या जाणीवेचा प्रारंभ. त्यांच्या लक्षात आलं की आपल्यामध्ये कला दडलेली आहे. आपल्यामध्ये कला सुप्त स्वरूपामध्ये दडलेली आहे. ती फक्त कलेच्या माध्यमातून ती आविष्कृत होणं गरजेचं आहे. ती बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यांना जाणीव झालेलं आहे आपल्यामध्ये काहीतरी आहे. कोणता तरी गुण आपल्यामध्ये दडलेला आहे. त्या गुणाला फुलणं गरजेचं आहे फक्त. हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. 3 क्रमांकाचा मुद्दा आहे सामाजिक वातावरणात जाणीव विकसित. पहा, कलेच्या क्षेत्रामध्ये, कला शाखेमध्ये माणूस समाजाशी, लोकांशी, व्यक्तीशी तो जवळ जातो, जवळ येतो आणि हळूहळू त्याची सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत होते, वाढते, फोपावते. सामाजिक वातावरणात जाणीव विकसित झालेली आहे. लोकांना काय आवडतं, लोकांना काय अपेक्षित आहे, समाजाचे काय प्रश्न आहेत, हे सगळं समजायला लागलं आहे. काय गरजेचं आहे, लोकांसाठी काय केलं पाहिजे, समाजासाठी काय केलं पाहिजे, हे अशा प्रकारे सामाजिक वातावरणाची जाणीव हळूहळू त्यांच्या मनामध्ये रुजायला लागली, फुलायला लागली. आणि पुढचा मुद्दा आहे जिगीषाच्या चळवळीने झपाटले. प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक चळवळ असते, एक मुवमेंट असते. नाटकाची चळवळ असते, लेखनाची चळवळ असते, सांस्कृतिक चळवळ असते, खेळाची चळवळ असते, राजकारणाची चळवळ असते. असे वेगवेगळ्या चळवळी असतात. आणि त्या संघटनासुद्धा असतात मुलांनो. तुमच्या गावामध्ये सुद्धा आहे. तसं औरंगाबाद शहरामध्ये एक जिगीषा नावाची एक चळवळ होती आणि त्या चळवळीच्या माध्यमातून प्रतीक्षा लोणकर आपला प्रवास सुरू केलेला आहे. त्यामध्ये गायन आहे, नाटक आहे, कला आहे, अभिनय आहे, असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, पार पाडले जातात. आणि त्यामध्ये एक अविभाज्य भाग प्रतीक्षा लोणकर आहे. या जिगीषा चळवळीच्या माध्यमातूनच प्रतीक्षा लोणकरच्या जीवनाला दिशा मिळत गेलेली आहे मुलांना. तसं असे अनेक चळवळी तुमच्या गावामध्ये. सामाजिक चळवळ आहे, राजकीय चळवळ आहे, शेतीची चळवळ आहे, कौटुंबिक चळवळ आहे, सांस्कृतिक चळवळ आहे, शैक्षणिक चळवळ आहे, अनेक चळवळी आहेत मुलांना. आपल्याला ज्या चळवळीमध्ये चांगल्या पद्धतीने आपला वळवळ करता येते आणि आपला विकास साधता येतो, त्या चळवळीमध्ये आपण सहभागी होणं गरजेचं आहे. पुढचा कलेच्या आविष्कारासाठी मुंबई गाठणे. विद्यार्थी जसे डिग्री घेऊन बाहेर पडल्यानंतर औरंगाबाद विद्यापीठामध्ये एक नाट्यशास्त्र विभाग आहे मुलांना, आजही आहे. स्वतंत्र 12वी झाल्यानंतर MA झाल्यानंतर BAला एक नाट्यशास्त्राचा विषय आहे मुलांना. बऱ्याच महाविद्यालयामध्ये, बऱ्याच विद्यापीठांतर्गत महाविद्यालयामध्ये नाट्यशास्त्राचा एक विषय आहे. आणि नाट्यशास्त्र हा विषय घेऊन डिग्री मिळवल्यानंतर त्यानंतर MA करता येते नाट्यशास्त्रामध्ये मुलांना, पारंगत होता येते. आणि अशा पद्धतीने या लेखिका झालेल्या आहेत. कलेच्या आविष्कारासाठी ते मुंबई गाठलेले आहेत. त्यांनी ठरवलेलं आहे. मग आपल्यामध्ये काहीतरी गुण, चांगले गुण आहेत, आपण काहीतरी समाजासाठी देऊ शकतो आणि आपलं व्यक्तिमत्व आपण डिझायर करू शकतो, त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आपण इथं जर औरंगाबादला जर आपण राहण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्या कलेला आणखी चांगले देऊ शकणार आहेत. आपली कला चांगली या पद्धतीने विकसित होऊ शकत नाही. त्यांनी आता मग कलेचा आविष्कार आणखी वाढावा, विकसित व्हावा, वृद्धिंगत व्हावा, डेव्हलप व्हावा म्हणून त्यांनी मुंबई गाठलेल्यामुळे. पुणे मुंबईला तर हे कलेचं माहेरघर आहे मुलांना. गायन, नृत्य, अभिनय या सर्व क्षेत्रामध्ये एक चांगली संधी
चांगलं करिअर करण्याचं ठिकाण म्हणजे पुणे मुंबई आहे. या विचारानेच प्रतीक्षा लोणकर मुंबई गाठलेले आहेत. पुढचं मध्ये आहे अपरंपरागत करिअरची निवड. प्रतीक्षा लोणकर त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या समाजामध्ये अशा कुठल्या प्रकारची परंपरा नव्हती. कलेला झोकून देणं, कलेमध्ये झपाटणं अशी कुठलीही परंपरा नव्हती. आणि म्हणून त्यांनी मुद्दामच मुलांनो जो काही रूढ रस्ता आहे, जो मळलेला आहे, जो धोपट रस्ता आहे, त्या रस्त्यानं न जाता आपण नवा रस्ता जर शोधण्याचा, तयार करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याला चांगले दिवस, चांगली संधी, चांगला सन्मानसुद्धा प्राप्त होतो. आणि हाच विचार प्रतीक्षा लोणकर यांनी अपरंपरागत करिअरची त्यांनी निवड केलेली आहे. त्या मार्गाने त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या घरामध्ये कोणीच गेलं नव्हतं, परंतु प्रतीक्षा लोणकरांनी धाडस केलं आणि त्यांनी नाट्यशास्त्राची पदवीच्या माध्यमातून त्यांना एक प्रेरणा मिळाली होती आणि त्यांनी अपरंपरागत करिअरची त्यांनी निवड केलेली आहे. पुढचं नाटकाच्या प्रेमाने मुंबई स्पर्श. त्यांचं नाटकावर, कलेवर, अभिनयावर प्रचंड मोठं प्रेम होतं आणि म्हणून त्यांनी मुंबई गाठलेलं आहे. मुंबईला जाऊन त्यांनी स्पर्श केलेला आहे, नतमस्तक केलेला आहे. आणि त्यातूनच त्यांच्या जीवनाला आकार आणि उकार मिळत गेलेला आहे. पुढचा मला मेहनत घेण्याची तयारी. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रामध्ये मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय पर्याय नाही, तरणोपाय नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही जर काही कुठली मेहनत घेत नसाल, घाम गाळत नसाल, तुमची बैठक नसेल, तुम्ही त्या क्षेत्रासाठी जर वेळ देत नसाल, उदाहरण अभ्यास आहे, तुमचं शिक्षण आहे, डिग्री आहे, डिग्रीकडे तुम्ही अजिबात वेळ देत नाही, लक्ष देत नाही, दुर्लक्ष करता, डिग्री तुम्हाला मिळणार नाही मुलांना. आणि मिळाली तर त्यातून तुम्हाला काहीच हाती लागणार नाही, लक्षात घ्या. काहीच जर कॉप्या करून किंवा पाहून लिहून जर तुम्ही जे डिग्री जरी घेतला, तुम्ही कोणत्या विद्यापीठाची, SRT विद्यापीठ असेल, कुठलं विद्यापीठ असेल, तर त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. मुलांनो, कुठलीही गोष्ट तुम्ही मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने, पूर्ण अभ्यासपूर्ण जर तुम्ही जर मिळवला तर त्यातून तुम्हाला आनंद मिळतो. आणि तीच शिदोरी, तोच विचार, तेच संस्कार तुम्हाला आयुष्यभर पुरतात मुलांनो. त्या संस्काराच्या जोरावर तुम्ही उत्तुंग अशा प्रकारचं शिखर पादाक्रांत करू शकता. म्हणून प्रतीक्षा लोणकर मेहनत घेण्याची तयारी त्यांच्यामध्ये प्रचंड मोठी होती. आणि म्हणून पुढचा मुद्दा आहे, झपाटले पण ते जाणते पण. कारण झपाटल्याशिवाय तुम्हाला समज येत नाही, तुम्हाला जाणीव होत नाही. जाणीव झाली पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला जाणीव होत नाही तोपर्यंत तुमच्या हाती काहीच लागणार नाही. पुढचा मुद्दा, दामिनीच्या भूमिकेस समाजात दाद. त्यांनी दामिनी मालिकेमध्ये जी भूमिका केलेली आहे, ती भूमिका समाजामध्ये, गावागावामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये प्रतीक्षा लोणकर एक चांगलं स्थान, चांगलं घर निर्माण केलेलं होतं. प्रत्येकाला दामिनीची जी मालिका करणारी, जी भूमिका करणारी जी अभिनेत्री आहे, प्रतीक्षा लोणकर पाहण्यासाठी, बघण्यासाठी, बोलण्यासाठी, संवाद आणि सुसंवाद ऐकण्यासाठी लोक आसुसलेली होती मुलांना. हे अशा प्रकारचं काहीतरी काम केलं पाहिजे. आणि दामिनी या मालिकेनंतर या लेखिकेस अनेक कार्यक्रमाचे निमंत्रण यायला लागलेले. सांस्कृतिक कार्यक्रम, गॅदरिंग, वार्षिक स्नेहसंमेलन, स्नेहमेळावा, असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम यायला लागले. दामिनी मालिकेमध्ये काम करणारी अभिनेत्री इतकं सक्षमपणे, इतकं दमदारपणे, प्रभावीपणे भूमिका करू शकते, ती आहे तरी कशी, मग अभिनेत्री आहे तरी कशी, अशा प्रकारची उत्सुकता अनेक लोकांच्या मनात निर्माण झाल्या. असं काहीतरी निर्माण केलं पाहिजे मुलांना. लोक आपल्यासाठी प्रतीक्षा केली पाहिजे. आपण लोकांची प्रतीक्षा करू नये, तर लोक आपली प्रतीक्षा केली पाहिजे. लोक आपली वाट पाहिली पाहिजे, ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, बघण्यासाठी. असं काहीतरी निर्माण करणं गरजेचं आहे.
या वेगवेगळ्या मालिका, चित्रपट, नाटकामधून भूमिका केल्यामुळे, काम केल्यामुळे प्रतीक्षा लोणकर यांचं अनुभवविश्व समृद्ध होत गेलेलं आहे मुलांनो. म्हणून मुलांनो, प्रत्येक माणसाने किंवा प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचन केलं पाहिजे. महाविद्यालयातल्या तासिका ऑनलाईन असतील, ऑफलाईन असतील, ते अटेंड केले पाहिजे. वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम, ते सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा विभागाचे कार्यक्रम असतील, महाविद्यालयातला एखादा NSSचा कार्यक्रम असेल, प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झालं पाहिजे मुलांनो. तेव्हाच तुमचं व्यक्तिमत्व सर्वांगपूर्ण होऊ शकतं. तेव्हाच तुमचं अनुभवविश्व समृद्ध आणि प्रगल्भ होऊ शकतं. बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घेत नाहीत. एखादा कार्यक्रम म्हटला की विद्यार्थी पळून जातात. कारण आपण वाचलं पाहिजे, आपण पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे, लोकांचं ऐकलं पाहिजे. लोक कसं बोलतात, कसं मांडतात, भाषण कसं देतात, वक्तृत्व शैली त्यांची कशी आहे, बॉडी लँग्वेज कशी आहे, बोलण्याची शैली, स्टाईल कशी आहे, हे सर्व जग पाहिलं पाहिजे मुलांना. तेव्हाच आपलं व्यक्तिमत्व समृद्ध होऊ शकतं, प्रगल्भ होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. पुढचा मुद्दा आहे कलावंताची सामाजिक बांधिलकी. कलावंत हा समाजाशी एकरूप असला पाहिजे, समाजाशी तद्रूप असला पाहिजे आणि त्याची नाळ लोकांशी, समाजाशी असणं गरजेचं आहे. तो कोणताही कलावंत एकलकोंडा जर असेल तर तो कलावंत समाजाला चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकत नाही. बघा, तुम्ही कुठलेही कलावंत घ्या, अमिताभ बच्चन घ्या, शाहरुख खान घ्या, कुठले कलावंत घ्या, आपल्या कलेशिवाय ते वेगवेगळ्या सामाजिक चळवळीमध्ये सहभागी होतात. कारण सामाजिक चळवळीतून लोक समजतात, लोकांचे प्रश्न समजतात, लोकांना काय अपेक्षित आहे, संवाद, डायलॉग, ह्या गोष्टी त्यांना साधता येतात. म्हणून कलावंताची सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. कलावंत हा समाजापासून दूर राहू शकत नाही. तो समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि समाजाच्या जगण्यावर, समाजाच्या वागण्यावर, बोलण्यावरच तो कला सादर करत असतो. म्हणून समाजाचे प्रश्न त्याला जवळून समजले पाहिजेत, अनुभवता सुद्धा आली पाहिजे. पुढचा म्हणजे मुलाखतीतून जगण्याचा दृष्टिकोन विकसित. पहा, प्रतीक्षा लोणकर यांनी अनेक मुलाखती दिलेल्या आहेत, अनेक लोकांनी त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि यातून त्यांचा जगण्याचा दृष्टिकोन विकसित झालेला आहे. शेवटचा मुद्दा आहे मनापासून कार्य. मुलांनो, शिक्षण मनापासून घेतलं पाहिजे, अभ्यास मनापासून केला पाहिजे, वाचन मनापासून केलं पाहिजे, परीक्षा मनापासून दिली पाहिजे, राजकारण मनापासून केलं पाहिजे, शेती मनापासून केली पाहिजे, कुटुंबावर प्रेम मनापासून केलं पाहिजे, संसार सगळ्या गोष्टी जर तुम्ही जर मनातून जर करत असाल तर तुम्हाला यश मिळतं मुलांनो. अन्यथा कितीही प्रयत्न करून यश मिळणार नाही. तुम्ही त्या गोष्टीवर जीव लावला पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, त्याच्याशी तुम्ही एकरूप झालं पाहिजे, तद्रूप झालं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला यश मिळेल, अन्यथा यश मिळणार नाही. या पाठाच्या लेखिका मनापासून अंतर्बाह्य कलेच्या क्षेत्रामध्ये, कलेच्या प्रांतामध्ये झपाटलेले होते. म्हणूनच आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचा पाठ अभ्यासक्रमामध्ये नेमला गेलेला आहे. मुलांना अशा प्रकारची दखल, नोंद विद्यापीठाने सुद्धा घ्यावी लागलेली आहे. मुलांना या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. आपण समारोपाकडे उड्या. कलावंताची जडणघडण आव्हानात्मक असते. एखादं चॅलेंज तुम्हाला जर स्वीकारायचं असेल, तुमची महत्त्वाकांक्षा कशी आहे, महत्त्वाकांक्षा जर तुमच्या मनातली महत्त्वाकांक्षा जर खूप चांगली असेल, खूप उच्च असेल,
आणि ती पूर्ण करायची असेल तर ती आव्हान स्वीकारलं पाहिजे मुलांना. म्हणून कलावंताची जडणघडण आव्हानात्मक असते. कुठलंही चॅलेंज तेवढं सोपं नसते मुलांना. आपली आपले ध्येय, इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा खूप चांगली जर असेल, मोठी असेल, तर आव्हानसुद्धा तेवढंच मोठं असतं मुलांना. आव्हान स्वीकारावं लागतं. म्हणून कलावंताची जडणघडण आव्हानात्मक असते. कलेशी इमान राखल्यास कलावंत हा यशस्वी होतो. कलेशी असेल, महाविद्यालयाची असेल, अभ्यासाची असेल, शाळेची असेल, आपण इमान राखलं पाहिजे. प्रामाणिकपणे, इमानदारीनं सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आपण इमानदारी काहीच करत नाही, करायचं म्हणून करतो. महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा म्हणून घ्यायचं, ॲडमिशन घ्यायचं म्हणून घ्यायचं. परंतु ॲडमिशन घेतल्यानंतर प्रामाणिकपणे कॉलेज करणं, अभ्यास करणं, या गोष्टी आपल्या हातून होत नाहीत. मग यशस्वी कशी होणार तुम्हाला? तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या महाविद्यालयाशी, प्राध्यापकाशी, तासिकेशी प्रामाणिकपणे या गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजेत. तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकता. लेखिकेच्या बाबतीमध्ये हेच झालेलं आहे मुलांना. कलेला सामाजिक बांधिलकीपासून वेगळे करणे चुकीचं आहे. कलेला सामाजिक बांधिलकीपासून वेगळे करणे चुकीचे आहे. म्हणजे विद्यार्थ्याला सुद्धा कुटुंब, समाज, गुरुवर्यापासून दूर होता येणार नाही आणि यातून विद्यार्थ्यांनी यातून बोध घेतला पाहिजे. हा विचार या पाठामध्ये या प्रतीक्षा लोणकर यांनी मांडलेला